खेळच बंद होत नाही. सारखंच खेळत राहते, सारखंच खेळत राहते. ते झोपत नाही, काहीच नाही. नाही म्हणजे प्रमाणाच्या बाहेर खेळते. एवढ्या वयाचे मांजर आहेत ना, मांजराला झोप पाहिजे. मग 16-16 तास झोपतात मांजर, 18-18 तास. कशाचं काय हे 4-4 ते 4-4 तास झोपत असं, मग 4 ते 5 तास हे. दिवसभर 2-1 तास झोपते आणि संध्याकाळी 2 वाजता झोपते रात्री. आणि 6:30ला तर 5:30 5:30च्या आसपास तर जागे होते सारेच. तेव्हापासून जे खेळ चालू आहे ते बंदच नाही. काय करा झोपायला तरी आपण त्याला झोपवायचं म्हटलं तर आम्हाला ना बास्केटमध्ये ठेवावं लागतं त्याला. बंदच करीत नाही ती खेळ. सारखंच खेळते ते, सारखं प्रमाणाच्या बाहेर. त्याच्यामुळे त्याची तब्येत पण व्हायना मला असं वाटायला लागलं. लय म्हणजे एवढं चंचल नसतं रे इतकं. एवढी नाही, अतीच आहे. हा ना, ते पण खेळणारे होते, पण हे कुठून कसं जन्माला आलं एवढं कसं. हा ना, ह्याला आता जोडीदार झाला ना. हा, शंभूला जोडीदार झालाय आता त्याला. कारण बाबड्यासोबत खेळायचं म्हणलं की त्याचं बाबड्याचं त्याचं वाजायचं, खेळायचं वाजत होतं. एक काम कर, नाही उन्हाळ्यात खात नाहीत मांजर. मी विचारले की डॉक्टरला, डॉक्टरने तेच तर सांगितलं. आलं का वाचलं? राणा, काय बाळा, ऐक जरा, थोडं शांत बस. याला आहे ना आता थोडं. एक घे ब्रेक आता, 8 ते 9 आपलं 9 ते 10. हां, नाही झोपच तू, झोपला तरी चालन. परत खेळ 10 वाजता, परत दूध उगे प्यायला तुला बाहेर सोडतो. मग खेळ पी, दूध पी, झोप सगळं. मग तो ऐकणाऱ्यातला आहे का? त्याला किती सांगितलं, बॉन्ड पेपरवर लिहून दिलं ना 500 रुपयाच्या, की तू असं कर तसं कर, तो नुसतं ऐकून घेईन. कारण अर्थ काहीच नाही तो. खोड्याच करणार तो, दुसरं त्याला खोड्याशिवाय काही येत नाही. सेकंड दे त्याला. सेकंड डे, सेकंड ते बघ. बस तो कुठं आहे? कांगारू शिंदे कांगारू माझे, हे माझे शिंदे पोगायचे भुंगू ठोकायला आवडते. शिंदे पोगायचे मला, त्याला लयच भारी वाटतं तसं केल्यावर. पोग आहे माझं, शिंदे पोग आहे. कळतंय का? उठून जायचं नाही यायचं. अच्छा, आवडतं का तुला? लय आवडते तसं. राणा, सोड त्याला, सोड खाली. ए बाबा, गेलो. दूध प्यायला जा बाळा. आपलं तर काहीच ऐकत नाही होत. कुठं? अरे ती झोपली होती ना बाळा. शंभू झोपली होती. ब्राउनी कशाला उठवले बाळा तिला? आता ते खाली गेल्यावर झोपून देते का तिला परत? ते झालं खेळायचं आलो. बघायचं काय शंभूला पण काय गरज होती का? ती झोपली होती ना. तुझ्या वाटेकडे गेला बघतो, दुधाच्या वाटेकडे गेला तो. राणा.